नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर अशा प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सहकार्यांचं आभार मानतो, ज्या प्रत्येकाने माझ्या चॅनलला लाईक केलेलं आहे, शेअर केलेलं आहे आणि सबस्क्राईब केलेलं आहे। आणि त्यांचे सुद्धा आभार आहेत जे भविष्यामध्ये करतील आणि ज्यांनी केलेलं नसेल आतापर्यंत आणि जे चॅनलवरती आलेले आहेत। तर चॅनलच्या संदर्भात जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात त्यांना आपल्या प्रिपरेशनच्या अनुषंगाने या ठिकाणी व्हिडिओचे जे आहेत चॅनलवरती येणारे रेग्युलर अपडेट्स मिळण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर लगेचच त्या ठिकाणी नोटिफिकेशन येऊन जाईल, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ तुमचा बघण्याचं काय राहून जाणार नाही। तर लवकरच आपण या ठिकाणी इंडियन जिओग्राफी तर चालू राहणारच आहे जोपर्यंत महाराष्ट्राचा भूगोल संपणार नाही आपला तोपर्यंत। आणि त्याच्याच सोबत जे इंडियन पॉलिटी आहे, भारतीय राज्यघटना हा जो सर्वाधिक महत्त्वाचा विषय, तर त्या विषयाच्या संदर्भात सुद्धा आपण काय व्हिडिओ सिरीजला काय लवकरच सुरुवात करणार आहोत। तर त्याची वाट बघायची प्रत्येकाने। तर सब्र का फल मीठा होता है असं म्हणतात, त्या पद्धतीने त्याच्यावरती आणखीन काम पूर्णपणे झालेलं आहे, थोडंसं शेवटचं काम बाकी आहे, त्याच्यानंतर लवकरात लवकर काय व्हिडिओ अपलोड होईल असं सांगता येईल। तर बघा, लवकरात लवकर आपल्याला काय इंडियन पॉलिटीला सुद्धा काय सुरुवात करायची आहे, नव्या उमेदीने नव्या जिद्दीने या ठिकाणी काय तयारीला लागायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी। लिमिटेड अटेम्प्ट तर आता UPSC सारखं MPSC मध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामुळं पूर्ण क्षमतेनिशी जोपर्यंत आपण काय तयार होत नाही तोपर्यंत आपण युद्धाला सामोरं जायचं नाही। ट्रायल आणि एरर मेथडचा वापर करण्याची कोणत्याही प्रकारची गुंजाईश राहिलेली नाही, कोणत्याही प्रकारचा चान्स आपण घेऊ शकत नाही। मॅक्सिमम जास्तीत जास्त जर म्हणलं तर एक चान्स आपण घेऊ शकतो। विदाउट प्रिपरेशन तुम्ही एक्झामला जाऊन काय फेस करू शकता आणि एक प्रकारे परीक्षेचं वातावरण कसं असतं हे बघू शकता। पण जिथपर्यंत माझं म्हणणं असेल तिथपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारच्या काय तयारीशिवाय परीक्षेमध्ये काय उतरायचं नाही, परीक्षा द्यायला जायचं नाही। लिमिटेड अटेम्प्ट आहेत, तर मिनिमम अटेम्प्टमध्ये कसं तुम्हाला या ठिकाणी काय पेपर क्रॅक करता येईल याचा विचार करायचा आहे, प्रीच्या कट ऑफमध्ये काय बसता येईल या गोष्टींचा विचार करायचा आहे। तर त्या अनुषंगानं आपली ही जी तयारी आहे ती चालू आहे। तर चला तर मग सुरुवात करू। आजचा जो काय शेवटचा घटक राहिलेला आहे, आपण इंडियन मान्सूनच्या संदर्भात भारतीय मान्सूनचा काय जो वर्षभराचं चक्र होतं त्या संदर्भात दोन टाइम पिरियड आपण बघितलेले होते, 15 मार्चपासून ते 15 जूनपर्यंतचा आणि 15 जूनपासून ते 15 सप्टेंबरपर्यंतचा, ज्या ठिकाणी संपूर्ण जे भारतीय मान्सून आहे, नैऋत्य मान्सून वाऱ्यांची एक प्रकारे संपूर्ण क्रियाविधी आपण व्यवस्थितरित्या काय पाहिलेली होती। जेट स्ट्रीमचा सिद्धांत आपण काय बघत असताना या सर्व गोष्टी काय डिस्कस करत आहोत। तर आता आपल्याला बघायचं त्याच्या पुढचा घटक आहे कोणता, 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी घडतात, या कालावधीमध्ये नेमकं काय घडतं बघा। मागं तुम्हाला सांगितलेलं होतं, एक लक्षात ठेवा की भारतीय मान्सूनच्या संदर्भात जो संकल्पनात्मक काय भारतीय मान्सूनची जी संकल्पनात्मक बाजू आपण बघत होतो, तर त्या संकल्पनात्मक बाजूचा हा शेवटचा व्हिडिओ असेल। संपूर्ण संकल्पना काय पूर्णपणे लक्षात येऊन जाईल, संपूर्ण चक्र आपल्याला काय वर्षभराचं या ठिकाणी बघायचं आहे। आजच्या व्हिडिओजमध्ये सगळे पॉईंट्स या ठिकाणी काय क्लिअर होतील आणि कंप्लीट सुद्धा होतील। त्याच्यानंतर 1-2 पिरियड असतील फॅक्च्युअल गोष्टींवरती, तर त्या ठिकाणी एवढं सगळं समजून घेतल्याच्या नंतर तिथं तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायची, जास्त वेगळी तयारी करायची आवश्यकता नाही। जस्ट तुम्ही एकदा या ठिकाणी बघून घेतलात व्हिडिओ तर तुम्हाला काय पूर्णपणे समजून जाईल। पाठांतराचा विषय काही घटक आहेत, जसं की सर्वाधिक पर्जन्य कुठं होतं, सर्वात कमी पर्जन्य कुठं होतं, अशा गोष्टी पाठ करायच्या, तर त्याच्यामध्ये समजावून सांगण्यासारखं कुठल्या गोष्टी नसतात माझ्या मते, तर काही अडचण येणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय आपण इंडियन मान्सून कन्सेप्च्युअल पॉईंट ऑफ व्ह्यूनी कंप्लीट करणार आहोत। 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरमध्ये काय काय क्रियाविधी घडतात या बघत असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं, पृथ्वी जी आहे, पृथ्वीवरती जो विषुववृत्त आहे, या विषुववृत्तावरती सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे 2 तारखांना पडतात म्हणून सांगितलं होतं। एक तारीख सांगितली होती 21 मार्च आणि दुसरी सांगितलेली होती 23 सप्टेंबर। 23 सप्टेंबरला सुद्धा काय पडतं, त्याच्यावरती सूर्याची सूर्यकिरणे लंबरूप पडतात बघा। 21 मार्चच्या नंतर सूर्यकिरणे कुठे गेलेली होती, उत्तर गोलार्धामध्ये उत्तरायण झालेलं होतं। आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे 23 सप्टेंबर म्हणजे 15 सप्टेंबरच्या नंतर, जवळच तारीख आहे, एका आठवड्यानंतरची। 23 सप्टेंबरला सूर्याची सूर्यकिरणे लंबरूप कुठे पडतात, विषुववृत्तावरती। 23 सप्टेंबरच्या नंतर क्रमाने
24, 25, 26 सप्टेंबर होत मग सप्टेंबरच्या नंतर काय येईल, ऑगस्ट येईल, ऑगस्ट या ठिकाणी सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर येईल, त्याच्यानंतर नोव्हेंबर येईल आणि त्याच्यानंतर डिसेंबर येईल. तर अशा पद्धतीने सप्टेंबरच्या नंतर हळूहळू सूर्याची जी लंबरूप सूर्यकिरणे आहेत त्यांचं आता काय सुरू होतं, सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे दक्षिण गोलार्धामध्ये पडायला सुरुवात होतात आणि त्यांचं दक्षिणायन सुरू झालं असं आपल्याला म्हणता येतं. 23 सप्टेंबरच्या नंतर ज्या वेळेस या ठिकाणी सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे ही दक्षिण गोलार्धामध्ये काय पडायला सुरुवात होतात, त्यावेळेस जो ITCZ आहे उत्तर भारतीय मैदानामध्ये काय जो स्थित होता, तर त्या ITCZचं सुद्धा काय होतं, लंबरूप सूर्यकिरणांचं स्थानांतरण ज्या दिशेने होतं त्याच दिशेने ITCZचं सुद्धा काय होतं, स्थानांतरण होतं. तर ITCZचं स्थानांतरण कुणीकडे व्हायला लागतं, दक्षिण गोलार्धामध्ये व्हायला लागतं. सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे जर दक्षिण गोलार्धाकडे जात असतील, स्थानांतरण होत असेल, तर ITCZ जो आहे ITCZचं सुद्धा तर काय होईल, दक्षिणायन होईल, दक्षिणायन काय व्हायला लागतं. आणि ITCZच्या उत्तरेला असलेले जे समशीतोष्ण प्रकारचे काय जेट स्ट्रीम होते, समशीतोष्ण प्रकारचे जे वारे होते जेट स्ट्रीम, जे की या ठिकाणी हिमालयाच्या काय उत्तरेला होते, हिमालयाच्या उत्तरेला काय वाहत होते. आता ITCZचं स्थानांतरण झालं, याचाच परिणाम स्वरूप असं होतं, म्हणजे लंबरूप सूर्यकिरणांचं स्थानांतरण झालं आणि त्याच्यानंतर ITCZचं सुद्धा स्थानांतरण झालं आणि याचा परिणाम स्वरूप असं सांगता येतं, याचा प्रभाव असा पडतो की पश्चिमेकडून पूर्व दिशेकडे वाहणारे जे समशीतोष्ण प्रकारचे जेट स्ट्रीम आहेत, हे जेट स्ट्रीम जे आहेत या जेट स्ट्रीमचं देखील काय स्थानांतरण कुठं, निम्न अक्षवृत्ताकडे व्हायला लागतं. म्हणजे विषुववृत्ताकडे ते काय उत्तरेकडून विषुववृत्ताकडे काय येऊ लागतात, त्यांचं दक्षिणायन होत नाही, ते ITCZच्या थोडंसं काय उत्तरेला असतात. जेट स्ट्रीमच्या संदर्भात दोन गोष्टी घडतील, या ठिकाणी दोन बदल घडतील, दोन स्थानांतरण होतात. बघा या ठिकाणी जेट स्ट्रीम जे आहे त्यांचं या ठिकाणी काय निम्न अक्षवृत्ताकडे स्थानांतरण होतं, म्हणजे 20 अंश उत्तर अक्षवृत्तापर्यंत, 20 अंश उत्तर अक्षवृत्तापर्यंत त्यांचं काय होतं, स्थानांतरण होतं, दक्षिणेला स्थानांतरण होतं. आणि दुसरं तपांबर जे आहे, तपांबर म्हणायचं नाही आपल्याला, वातावरणाच्या खालच्या स्तरात त्यांचं स्थानांतरण होतं, वातावरणाचं काय बघा या ठिकाणी तपांबर जो हा आहे म्हणजे पृथ्वीच्या काय लगत असलेला जो वातावरण आहे, तर त्या वातावरणीय काय जो काय पट्टा आहे त्याला काय म्हणतो आपण, काय पहिला पट्टा असलेला तपांबर म्हणतो. या तपांबराची उंची ज्यावेळेस काय या ठिकाणी काय वातावरण गरम असतं एखाद्या प्रदेशामध्ये, तर तपांबराची उंची काय होते, वाढते. आणि जसं जसं तापमान कमी व्हायला लागतं, म्हणजे पावसाळा असेल, हिवाळा ऋतू ज्यावेळेस येतो, तपांबराची उंची सुद्धा काय होते, कमी होते. म्हणजे तपांबराला काय म्हणलेलं आहे, परिवर्तनीय या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, परिवर्तनीय गुणधर्माचा या ठिकाणी काय तपांबर असतो, असं त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. जेट स्ट्रीममध्ये दोन बदल होतात. ज्या वेळेस ITCZचं दक्षिणायन होतं, जेट स्ट्रीमचं निम्न अक्षवृत्तीय प्रदेशाकडे स्थानांतरण होतं दक्षिणेकडे, म्हणजे 20 अंश उत्तर अक्षवृत्तापर्यंत काय दक्षिणेकडे काय सरकतात. या ठिकाणी काय जेट स्ट्रीम येतील अगोदर या ठिकाणी होते, या ठिकाणी. त्याच्यानंतर वातावरणाचा काय जो स्तर आहे त्या स्तरामध्ये काय उंच होते, 9 ते 12 किलोमीटरमध्ये काय ते प्रवाहित असायचे. तर आता काय वातावरणाच्या काय खालच्या स्तरामध्ये सुद्धा त्यांचं काय होतं, स्थानांतरण होतं. आता यांचा एकूण सम्मिलित प्रभाव काय होतो बघा. लंबरूप सूर्यकिरणे दक्षिणायन झाली, ITCZ जे आहे ते सुद्धा दक्षिणायन झालं, जेट स्ट्रीम जे आहे ते निम्न अक्षवृत्तीय प्रदेशाकडे काय स्थानांतरण झालं, त्यांचं वातावरणाच्या खालच्या स्तरामध्ये सुद्धा आले. यांचं एकूण सम्मिलित प्रभाव असं सांगता येतं की जे भारतीय उपमहाद्वीप होतं या ठिकाणी, जो भारतीय उपमहाद्वीप होता, तर या भारतीय उपमहाद्वीपावरती सूर्यकिरणे आता कुठं पडायलेत, या ठिकाणी सूर्यकिरणे आता या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये लंबरूप पडायलेत. म्हणून हा जो भारतीय उपमहाद्वीप आहे, हा जो भारताच्या वायव्येतील प्रदेश असेल, संपूर्ण काय
भारताची काय जी मुख्य भूमी आहे तो प्रदेश असेल, तर या संपूर्ण भागावरती सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचं प्रमाण काय होतं, कमी होतं. उष्णता काय व्हायला लागते, उष्णता सूर्यकिरणांपासून मिळणाऱ्या उष्णतेचं प्रमाण कमी होतं. मग याचाच परिणाम काय होतो की भारतीय उपमहाद्वीपावरती तापमानामध्ये कमतरता यायला लागते, तापमान कमी व्हायला लागतं. आणि ज्या वेळेस तापमान कमी होतं तर त्यावेळेस कोणत्या वायुदाबाचा विकास होतो, उच्च वायुदाबाचा विकास व्हायला लागतो. या ठिकाणी उच्च वायुदाबाचा विकास व्हायला लागलेला आहे केव्हा, 15 सप्टेंबरच्या नंतर. 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबर मधली क्रियाविधी आपण बघण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी ज्यावेळेस हाय प्रेशर तयार होतं, तर याच वेळी ज्यावेळेस या ठिकाणी या ठिकाणी हाय प्रेशर तयार होतंय, उच्च वायुदाबाचा विकास होतोय, त्याच वेळेला दक्षिण गोलार्धामध्ये काय घडतं बघा. जो हिंद महासागर आहे, तर विषुववृत्ताच्या दक्षिणेला असलेल्या दक्षिण गोलार्धामध्ये भारताच्या दक्षिणेला असलेला जो हिंद महासागर आहे आणि हिंद महासागराच्या निकटवर्ती असलेला पॅसिफिक महासागराचा जो काही जलीय पृष्ठभाग आहे, त्या ठिकाणी काय सूर्यकिरणे लंबरूप पडतायत, म्हणून तापमानामध्ये जलीय पृष्ठभागाचं तापमान जे आहे त्या तापमानामध्ये काय होते, वृद्धी होते. आणि तापमानामध्ये ज्यावेळेस वृद्धी होते तर त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतो, निम्न वायुदाबाचा विकास व्हायला लागतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी गोष्टी समजतायत. या ठिकाणी काय हाय प्रेशर बेल्ट तयार झाले आणि या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे. उच्च वायुदाबाचा विकास भारतीय उपमहाद्वीपावरती आणि हिंद महासागर आणि जो पॅसिफिक महासागराचा काय निकटवर्ती या ठिकाणी काय प्रदेश आहे, त्या ठिकाणी निम्न वायुदाबाचा विकास झालेला आहे. तर आता उच्च वायुदाबाकडून निम्न वायुदाबाकडे वारे काय होतील, प्रवाहित व्हायला लागतील. वारे अशा पद्धतीने काय एंटर केलेले होते भारतामध्ये, तर हे नैऋत्य मोसमी वारे जे आहेत हे अशा पद्धतीने काय रिव्हर्स होतात. या ठिकाणी काय अशा पद्धतीने काय वापस यायला लागतात. या ठिकाणी लक्षात आलंय. तर आणि या ठिकाणी होतं काय, हे वारे ज्यावेळेस काय परत येत असतात, म्हणजे स्थलीय काय भूपृष्ठीय या ठिकाणी काय उच्च वायुदाबाच्या प्रदेशाकडून या ठिकाणी काय जलीय निम्न वायुदाबाच्या काय पृष्ठभागाकडे या वाऱ्यांचं काय होतं, वहन व्हायला लागतं. उच्च वायुदाबाकडून निम्न वायुदाबाकडे वारे प्रवाहित होतात. हा बेसिक रूल आपण काय अगोदरच काय समजावून घेतलेला आहे. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी सुद्धा काय कोरिओलिस बल याच्यावरती कार्य करतं. हे जे काय परत फिरलेले वारे आहेत यांच्यावरती काय कोरिओलिस बल काय करतं, कार्य करतं. आणि या वाऱ्यांची दिशा कशी बनते, ईशान्येकडून नैऋत्येकडे. कशी बनते, ईशान्य ते नैऋत्य अशी यांची दिशा बनते. आणि हे जे या ठिकाणी काय या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं परत फिरणं आहे, तर यालाच काय म्हणलं जातं, यालाच एक टर्म आहे भूगोलामध्ये, परतीचा मान्सून, किंवा असं सुद्धा म्हणलं जातं याला या ठिकाणी परतीचा ईशान्य मान्सून, कारण तो ईशान्य दिशेकडून येतोय ना, तर त्याला काय म्हणलं जातं, ईशान्य मान्सून असं म्हटलं जातं. किंवा मान्सूनचे आगमन झालेले होते, आता मान्सूनचे काय होईल, निवर्तन होईल. अशा पद्धतीने या गोष्टी समजावून घेता येतील. तर परतीचा मान्सून 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान काय ही क्रियाविधी घडते. आणि याच कालावधीमध्ये काय मान्सून काय माघारी फिरतो. तर याच्यानंतरचा घटक बघा, मान्सून आता काय या ठिकाणी मागे फिरलेले आहेत आणि कोरिओलिस बलामुळे त्यांची दिशा ईशान्य ते नैऋत्य झालेली आहे, म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे, परतीचा ईशान्य मान्सून असं सुद्धा काय म्हणलेलं आहे. तर या परतीच्या मान्सूनपासून भारताच्या कोणत्या कोणत्या भागामध्ये पर्जन्य पडतं. आता जे कोणतं तुम्ही पुस्तक बघता बघा, पुस्तकांमधला डिफरन्स आणि मी जे या ठिकाणी सांगतो त्याच्यामधला बेसिक डिफरन्स हाच आहे की कोणतंही मार्गदर्शक पुस्तक तुम्ही जर वाचलात तर त्याच्यामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत काय की परतीच्या मान्सूनपासून जो तमिळनाडूचा, आपण खूप वेळ झालं वाट बघत होतो ना की तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती पर्जन्य कधी प्राप्त होईल. बघा, आपण खूप वेळ झालं वाट बघत होतो, सगळीकडे पर्जन्य पडलं, गुजरातमध्ये पडलं, महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी काय संपूर्ण भारतामध्ये पडलं, मात्र केवळ तमिळनाडूच बिचारा एकटा काही शिल्लक राहिलेला होता.
ते एक सॉन्ग आहे काय, धरती की बेचैनी को बस बादल समजता है, असं आहे ना, तर ते तसं झालेलं आहे. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीच्या बाबतीत सिंपती वाटायला लागते. तर ते तसं झालं होतं. तमिळनाडूला पर्जन्य भेटणार आहे का नाही, तर 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरमध्ये हा जो परतीचा मान्सून आहे, याच परतीच्या मान्सूनपासून तमिळनाडूला या ठिकाणी काय होतं, पर्जन्य प्राप्त होतं. आता हे कोणतंही जर तुम्ही पुस्तक भूगोलाचं काढून बघितलात, मार्गदर्शक पुस्तक जे तुम्हाला गाईड करतं, तर त्या पुस्तकांमध्ये याच्याबद्दल सांगितलेलं आहे, भारतामधला जो परतीचा मान्सून आहे, तर या परतीच्या मान्सूनपासून तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती काय पर्जन्य पडतं. फायनली तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती काय पर्जन्य पडलं. आणि काय आपण नदी चॅप्टर ज्यावेळेस काय बघत होतो, तर कावेरीचा जो लोअर एरिया होता, कावेरी नदीचा जो या ठिकाणी दक्षिणेकडलं जे पात्र होतं, तर त्या पात्रामध्ये हिवाळ्यामध्ये सुद्धा काय पर्जन्य प्राप्त होतं. ते कुठून, परतीच्या मान्सूनपासून. अशा पद्धतीने काय ते गोष्टी आपण काय त्यावेळेस काय कनेक्ट केलेल्या होत्या. तर बघा, तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती पर्जन्य अशा पद्धतीने पडलं. मात्र फॅक्ट असा आहे की परतीचा जो मान्सून आहे, या परतीच्या मान्सूनपासून फक्त तमिळनाडूच्या किनाऱ्यावरच नाही, तर या ठिकाणी असलेले जे अंदमान निकोबारचे काय द्वीपसमूह आहेत, तर या अंदमान निकोबारच्या द्वीपसमूहांवरती सुद्धा काय होतं, पर्जन्य पडतं. असा फॅक्ट आहे. तुम्ही इंडियन गव्हर्नमेंटचं या ठिकाणी इंडिया इयरबुक जर बघितलात, तर त्याच्यामधल्या गोष्टी, त्याच्यामध्ये दिलेले फॅक्ट असं क्लिअर करतात की जो परतीचा मान्सून आहे, काय भारतातील मान्सूनचं जे निवर्तन कालावधी आहे, तर त्या निवर्तन कालावधीमध्ये या परतीच्या मान्सूनपासून अंदमान अँड निकोबार आणि तमिळनाडू अशा 2 ठिकाणी काय पर्जन्य पडतं असं सांगितलेलं आहे. आता आपलं जे कोणतं स्टँडर्ड बुक आहे, आता मी बुकचं नाव घेणार नाही, त्या कोणत्याही बुकमध्ये काय सांगितलेलं आहे, तमिळनाडू असं काय सांगितलेलं आहे. अंदमान निकोबारबद्दल त्याच्यामध्ये चर्चा केलेली नाही. मात्र आयोग ज्यावेळेस प्रश्न विचारतो, तर ते जे आपण रेफर करणारं बुक आहे, ते आयोगाचं सिलेबस नाही आहे. त्यांनी प्रिव्हियस इयरचे आजपर्यंतचे जसे क्वेश्चन विचारत गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जसे बदल झालेले आहेत, तर त्या पद्धतीने त्यांनी तो सिलेबस सेट केलेला आहे. तर तो अबाउट तुम्हाला काय प्रिपेअर करायला हरकत नाही या ठिकाणी. तर या सुद्धा गोष्टी काय लक्षात घेणं आवश्यक आहे. तर परतीच्या मान्सूनपासून तमिळनाडू आणि अंदमान निकोबार अशा 2ही काय ठिकाणी पर्जन्य पडतं या ठिकाणी. तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायचा पुढचा पॉईंट. आता हा जो भारतीय उपमहाद्वीप आहे, या भारतीय उपमहाद्वीपामध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. थोडंसं लक्ष द्या, या ठिकाणी काय समजेल तुम्हाला लगेचच. असं तर मान्सूनचा जो कालावधी आहे, तो भारतातील काय कसा आहे, कमी आहे, जास्त आहे, अशा पद्धतीने काय क्वेश्चन विचारलेला असतो. तुम्हाला जर या गोष्टी पूर्णपणे समजलेल्या असतील, तर क्वेश्चन कसाही विचारू द्या, तर कितीही वेडी वाकडी वळणं घेऊन विचारू द्या, किती क्लिष्ट बनवून विचारू द्या, मग सेंटेन्सेस कितीही काय उलटपलट करून विचारलेले असतील, तुम्हाला जर समजलेलं असेल तर तुम्ही आन्सर करू शकता. जर समजलेलं नसेल आणि काय प्रश्न जर बदलला, तुम्ही पाठांतरावरती भर दिलेला असेल आणि प्रश्नाचं स्वरूप बदललं की तुम्ही त्या ठिकाणी बरोबर फसणार. तर बघा, भारतामध्ये मान्सून जो आहे तो अशा पद्धतीने काय प्रवेश करतो, अशा पद्धतीने, म्हणजे कुणीकडून, दक्षिणेकडून उत्तरेकडे काय तो दिवसेंदिवस काय जातो. तर 1 जूनला या ठिकाणी आला, मग 2 जून, 3 जून, 4 जून, 5, 7, 8, 9, 10, 22 जूनपर्यंत या ठिकाणी पोहोचतो. आणि त्याच्यानंतर मान्सूनचं काय परतनं जे आहे, मान्सून काय रिटर्न मान्सून जे मान्सूनचं निवर्तन जे आहे ते अशा पद्धतीने होतं, उत्तरेकडून दक्षिणेकडं. तर स्टेटमेंट दिलेले असतात कशाच्या संदर्भात, हे मान्सूनचं काय आहे आगमन आहे आणि हे काय आहे निवर्तन आहे. तर स्टेटमेंट अशा पद्धतीने दिलेले असतात. खाली 2 स्टेटमेंट दिले असतात आणि त्यांच्या बाबतीत काय योग्य विधान, अयोग्य विधान, सत्य कोणते, असत्य कोणते, अशा पद्धतीने विचारलेलं असतं. तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर तुम्ही काय बरोबर ऑप्शन त्या ठिकाणी काय निवडू शकता. विधान असं दिलेलं आहे की भारतीय उपमहाद्वीपामध्ये या ठिकाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना मान्सूनचा कालावधी जास्त होत जातो की कमी होत जातो, निश्चितच काय होत जातो, कमी होत जातो. मान्सूनचा कालावधी किती दिवस मान्सून असतं त्या ठिकाणी, किंवा मान्सूनी वाऱ्यांपासून किती दिवस त्या ठिकाणी पर्जन्य पडतं. त्याच्यानंतर मान्सूनचं निवर्तन होत असताना किंवा मान्सूनचा उत्तरेकडून दक्षिणेकडे काय येत असताना, मान्सूनच्या इंडियन मान्सूनच्या बाबतीत उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असताना मान्सूनचा कालावधी कमी होत जातो की जास्त होत जातो, जास्त होत जातो. कसं सांगतो या ठिकाणी बघा, एक मस्तपैकी काय हिंदी सॉन्ग आहे,
तर ते सॉन्ग जरी बघितलं तरी तुम्हाला काय कन्सेप्ट क्लिअर होते. म्हणजे काय अशा पद्धतीने काय इंडियन बॉलिवूड आपल्याला मदत करत असतं. हॉलिवूड करणार नाही पण बॉलिवूड निश्चितपणे तुम्हाला मदत करतील. मग निसर्गावरती फूल बहार बगीचा जे आहेत त्यांच्यावरतीच तर सगळं लिहिलं गेलेलं असतं. इंडियन मान्सूनवरती तर खूप लिहिलं गेलेलं आहे. आणि मोस्ट ऑफ एक सांगतो 1990च्या अगोदरचे जेवढ्या काही पिक्चरचे आउटडोअर शूटिंग झालेले आहेत, मोस्ट ऑफ काय खूप पिक्चरचे शूटिंग हे काय हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर याच ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जे नॅचरल सीन्स आहेत त्याच्यापेक्षा बेस्ट सीन तुम्हाला क्रिएट करताच येणार नाहीत. तर ते आता थोडंसं शक्य झालेलं आहे टेक्नॉलॉजीमुळं. तर त्यावेळेस आयते सीन भेटायचे तर त्या ठिकाणी करायला काय अडचण नसायचे. तर बघा हां, या ठिकाणी एक सॉन्ग आहे, देर से आना जल्दी जाना साहब ये कोई अच्छी बात नहीं. काय आहे, देर से आना और जल्दी चले जाना. जर एखाद्या ठिकाणी तुम्ही स्वतः सपोज करा उशिरा पोहोचताय तर उशिरा निघणार का त्या ठिकाणातून? शक्य नाही. जर पोहोचायला उशीर झाला आहे तर तुम्हाला वापस सुद्धा काय लवकर निघायचं आहे. बघा या ठिकाणी काय केरळमध्ये ज्यावेळेस मान्सून आलं त्याच्यानंतर हळूहळू तो कुठंपर्यंत गेला, शिवालिक टेकड्यांपर्यंत गेला, हिमालयापर्यंत. मग इथून मात्र काय तो लवकर निघेल ना. म्हणजे मान्सूनचा कालावधी या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये कमी आहे आणि केरळमध्ये जास्त आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कमी आहे, महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. म्हणजे इंडियन मान्सूनचा विचार करता दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना मान्सूनचा कालावधी कमी होतो आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना मान्सूनचा कालावधी काय होतो, जास्त होतो. तर अशा पद्धतीने लॉजिकली लक्षात ठेवायचं आहे. तर ते गाण्याच्या थ्रू लक्षात ठेवा अथवा तुमच्या वेगळ्या कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवा, डझंट मॅटर. तर अशा पद्धतीने या गोष्टी आहेत. तर 15 सप्टेंबरपासून ते 15 डिसेंबर या कालावधीत काय परतीचा मान्सून काय पडतो. तर ह्या अशा पद्धतीने संपूर्ण काय क्रियाविधी आहे जी की आपण काय व्यवस्थितरित्या काय समजावून घेतलेली आहे. कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला असेल, ॲम्बिग्युटी असेल, काही असेल, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा, त्याचा निश्चितपणे काय रिप्लाय दिला जाईल. ओके. तर नेक्स्ट पॉईंट बघू आपण आता शेवटचा. बघा ह्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे 15 डिसेंबर ते 15 मार्च. शेवटचा पॉईंट या ठिकाणी 15 डिसेंबर ते 15 मार्च. बघा आणखीन एक तारीख सांगितलेली होती 22 डिसेंबर. तर 22 डिसेंबरला विशेष असं काय असतं, तर 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस असतो आणि सर्वात मोठी रात्र असते पृथ्वीवरली. या ठिकाणी 15 डिसेंबर ते 15 मार्च आपण जिथून सुरुवात केली तिथं पोहोचलेलो आहोत आता किंवा थोड्या वेळात पोहोचू. बघा 15 मार्च ते 15 डिसेंबरमध्ये 22 डिसेंबर ही जी तारीख आहे, या 22 डिसेंबरला सगळ्यात लहान दिवस असतो आणि सर्वात मोठा सगळ्यात लहान दिवस असतो आणि सगळ्यात मोठी रात्र असते. म्हणजेच जी सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे आहेत ती सूर्यकिरणे कुठं पडतात, मकर वृत्तावरती पडतात. म्हणून उत्तर गोलार्धामध्ये जेवढे काय भूपृष्ठ आहेत त्या ठिकाणी काय असतं, सगळ्यात लहान दिवस असतो, दिवस लवकर मावळतो सांगितलं जातं. म्हणजेच सूर्याची लंबरूप सूर्यकिरणेंचं पूर्णपणे दक्षिणायन झालेलं आहे, दक्षिण टोकावरती आहेत. या ठिकाणी दक्षिण टोक म्हणजे त्यांचं मर्यादा कुठंपर्यंत आहे, मकर वृत्त 23.5 अंशामध्ये जे आहे, 23.5 अंशावरती दक्षिण गोलार्धामध्ये. तर आता सांगायचं या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये या ठिकाणी जे जेट स्ट्रीम होते ज्यांचं सप्टेंबरच्या नंतर स्थानांतरण कुठंपर्यंत झालेलं होतं, 20 अंश अक्षवृत्तापर्यंत झालेलं होतं, उत्तरी अक्षवृत्तापर्यंत झालेलं होतं. तर आता त्या जेट स्ट्रीम वाऱ्यांचं दक्षिणायन झालेलं आहे. बघा लंबरूप सूर्यकिरणांचं स्थानांतरण कुठं झालेलं आहे, 22 डिसेंबरपर्यंत मकर वृत्तापर्यंत. तर ITCZ पण कुठं असेल, पूर्णपणे दक्षिण काय गोलार्धामध्ये आहे, ज्या ठिकाणी लंबरूप सूर्यकिरण पडतात त्या ठिकाणी. तर जे जेट स्ट्रीम प्रवाह आहेत समशीतोष्ण प्रकारचे, तर त्या समशीतोष्ण जेट स्ट्रीम वाऱ्यांचं सुद्धा काय दक्षिणायन झालेलं आहे. दक्षिणायन होण्याबरोबरच बघा जेव्हा उन्हाळा असतो, ज्यावेळेस तापमान अधिक असतं वातावरणामध्ये, त्यावेळेस तापांबराची उंची कशी असते, पृथ्वीपासून अधिक असते. इथंपर्यंत तापांबर आहे या ठिकाणी 11 किलोमीटरपर्यंत. आणि ज्यावेळेस हिवाळा असतो त्यावेळेस तापांबराची उंची काय होते,
कमी होते, ही समजा 9 किलोमीटर पर्यंत आलेली आहे आता उंची. किती? एवढा फरक पडतो. उन्हाळ्यामध्ये काय होतं, तापमान अधिक असेल तर तापमानाची उंची वाढते आणि हिवाळ्यामध्ये तापमानाची उंची कमी होते. म्हणून या ठिकाणी वाहणारे जे जेट स्ट्रीम होते वातावरणाच्या या थरामध्ये, आता ते कुठं आलेले या ठिकाणी येतात, तर त्यांचं स्थानांतरण काय व्हर्टिकली सुद्धा होतं आणि हॉरिझॉन्टली सुद्धा काय होतं. जेट स्ट्रीमचं दक्षिणायन सुद्धा झालेलं आहे आणि वातावरणीय जो प्रदेश आहे तर ते खालच्या प्रदेशामध्ये काय येऊन स्थिरावलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे जेट स्ट्रीमचं काय स्थानांतरण काय 2 पद्धतीने होतं. आता याच्यानंतर पुढचा घटक काय बघायचा आहे, हे जे जेट स्ट्रीम आहेत या ठिकाणी बघा, लक्ष द्या. या ठिकाणी जेट स्ट्रीमची निर्मिती कशी होते नेमकी बघा. 15 जून ते 15 सप्टेंबर पर्यंत काय इंडियन मान्सून पासून पर्जन्य भेटलं. त्याच्यानंतर 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबर मध्ये मान्सूनच्या काय परतीच्या मान्सून पासून काय झालं, पर्जन्य पडलं तमिळनाडूच्या काय किनाऱ्यावरती. कोरोमंडलचा जो किनारा होता तो पॉईंट बघितला आपण. त्याच्यानंतर आता 15 डिसेंबर ते 15 मार्च मध्ये हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, जम्मू काश्मीर असेल, दिल्ली असेल, हरियाणा असेल, या प्रदेशांमध्ये जे पर्जन्य पडतं तर ते पर्जन्य कोणत्या स्वरूपाचं असतं, तर ते पर्जन्य पडतं त्याच्यासाठी कारण आहे पश्चिमी आवर्त. पश्चिमी आवर्त जे असतात या पश्चिमी आवर्तांमुळं या उत्तरी भारतांमध्ये काय या कालावधीमध्ये पर्जन्य पडतं. आणि हा जो 15 मार्च ते 15 डिसेंबर ते 15 मार्चचा कालावधी आहे, हा हे हिवाळा भारतातील काय हिवाळ्याचा काय कालावधी आहे. आणि हिवाळ्यामध्ये या ठिकाणी काय पश्चिमी आवर्तांपासून पर्जन्य पडतं. आता पश्चिमी आवर्तांपासून पडतं या ठिकाणी काय म्हणण्यापेक्षा पश्चिमी आवर्तांच्या स्वरूपात ते पर्जन्य पडतं असं सांगता येईल. आता पश्चिमी आवर्तांची निर्मिती नेमकी होते कशी, एक खूपच म्हणजे सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्हाला लगेच काय लक्षात येईल. जर अनुभवलेल्या असतील या सर्व गोष्टी तर काय लगेचच समजेल या ठिकाणी. जर कोणी अनुभवलेलं नसेल तर मग हे कसं सर, हे आम्ही कधी म्हणजे असं केलंच नाही, असा एक्सपिरियन्स कधी घेतलाच नाही, मग त्याला ऑप्शन नाही. या ठिकाणी एक बेस्ट एक्झाम्पल आहे. सर्रासपणे काय प्रत्येकाचा काय आयुष्यात हा क्षण येतो, म्हणजे असा एक्सपिरियन्स आलेला असतो. लहानपणी म्हणा किंवा आता कधी म्हणा, ज्या ज्या वेळेस तुमचं मन रमतं किचनमध्ये तुम्ही जाता, ज्यावेळेस आई असते किंवा इतर कोणी असतं किचनमध्ये त्यावेळेस आपण जातो. कधी असं झालेलं असेल की चुलीवरती जो तवा ठेवलेला आहे, आता CNGची चूल असेल किंवा खेडेगावातली जी असते ती चूल असेल, तर त्या चुलीवरती जो तवा ठेवलेला आहे तो तवा पूर्णपणे काय झालेला आहे, गरम झालेला आहे. आता गरम तव्यावरती आपण ज्यावेळेस काय आपल्याला मजा येते, ज्यावेळेस आपण पाणी शिंपडतो किंवा थोडंसं पाण्याचे थेंब थोडेसे टाकतो तव्यावरती, तर छन असा आवाज येतो त्या ठिकाणी. आता प्रत्येकजण म्हणते सर छन येत नाही असा येतो, जसा काही येतो तो येतो, पण आवाज हा तो आपल्याला आवडतो, त्यासाठी आपण काय तसं करतो थोडंसं. ओके, ज्यावेळेस आपण पाणी शिंपडतो त्यावेळेस आपल्याला मजा येते, पण आपण बऱ्याच वेळा ऑब्झर्व सुद्धा केलेलं आहे. काय असतं त्या ठिकाणी बघा, तवा ज्यावेळेस काय चुलीवरून काढून बाजूला ठेवलेला आहे किंवा चुलीवरतीच आहे, चुलीवरती असतं तेव्हा काम चालू असं आपण करत नाही, तर अशा खोड्या चुलीवरून काढून ठेवलेलं आहे. त्यावेळेस समजा आपण त्याच्यावरती काय पाणी थोडंसं शिंपडलं, तर काय होतं, पाणी शिंपडल्याच्या नंतर तवा जो आहे तो तवा एकदम गरम आहे, तर तव्याला स्पर्श करणारी तव्याच्या नजीकची जी हवा आहे ती हवा कशी असेल, निश्चितच काय असते, गरम हवा असते. कशी असते, गरम हवा असते. आणि जे पाण्याचे थेंब आपण त्याच्यावरती शिंपडलेले आहेत, तर त्या पाण्याच्या थेंबाच्या भोवती पाण्याला स्पर्श करून असलेली हवा कशी असते तुलनेने, या गरम हवेच्या तुलनेत गरम हवेच्या अपेक्षेत कशी असते, थंड हवा असते. आता ज्या वेळेस ही थंड हवा आणि ही गरम हवा एकमेकांना मिळतात त्यावेळेस काय होतं, या ठिकाणी त्या ठिकाणी काय आवाज येतो, म्हणजे काय पाण्याचे थेंब ज्यावेळेस काय तव्यावरती पडतात त्यावेळेस काय गरम आणि थंड हवा एकत्र मिळतात. आणि असं पण बघितलं आपण काय त्या ठिकाणी चर असा आवाज तर येतो, आणि त्याचबरोबर काय होतं, आपण त्यातून एकदम वेगाने काय अशी वाफ बाहेर पडलेली काय बघतो आपण, वेपर जी असते वॉटर वेपर ती बाहेर पडलेली बघतो, म्हणजे एक प्रकारचं तो वाराच आहे या ठिकाणी. काय आहे, हवा आहे, आणि ती वॉटर वेपरच्या स्वरूपात काय एकदम काय जलद रीतीने काय बाहेर पडते. आणि तो पाण्याचा थेंब सुद्धा जो आहे तो वेपर होण्याच्या अगोदर एकदम स्पीडनी तव्यावरती काय इकडून तिकडे हलताना आपण बघितलेलं असेल.
तर तो वाऱ्याच्या काय वेगामुळं, तर वेगाने वारा काय होतो, वारा काय होते ती बाहेर पडते. गरम हवा आणि थंड हवा एकत्रित येते म्हणजे त्यांचं काय होतं, अभिसरण होतं. आणि हे अभिसरण झाल्यामुळं हवा वेगात बाहेर पडते आणि ही जी वेगात पडलेली हवा बाहेर पडते तर तेच काय असतं, एक प्रकारे जेट स्ट्रीम अशाच पद्धतीने काय तयार होतात. जेट स्ट्रीमचं काय, ज्यावेळेस आपण सिद्धांताला सुरुवात केलेली होती त्यावेळेस सांगितलेलं होतं, ज्यावेळेस गरम प्रवाह आणि थंड प्रवाह दोन विभिन्न गुणधर्माचे प्रवाह एकत्र येतात आणि त्यांच्या अभिसरणामधून काय होते, जेट स्ट्रीम तयार होतात असं सांगितलेलं होतं. जेट स्ट्रीम तर अशा पद्धतीने तयार होतात. आता बघा, जो पाण्याचा थेंब आहे तव्यावरती पडलेला, त्या ठिकाणी लक्षात घ्यायची गोष्ट व्यवस्थित या ठिकाणी, तर पाण्याचा जो थेंब आहे तर त्या पाण्याच्या थेंबामध्ये आता म्हणजे वॉटर वेपर काय होण्याची प्रक्रिया आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये तर सगळं होऊन जातं असं नाही. छोटा थेंब असेल तर एका सेकंदात होऊन जाईल. पाण्याचा जर थोडा मोठासा थेंब असेल तर त्याला थोडासा वेळ लागेल तव्यावरून काय वेपरच्या स्वरूपात काय गायब होण्यासाठी. तर या ठिकाणी तो जो थेंब आहे त्या थेंबामध्ये असलेलं जी काय या ठिकाणी ऊर्जा आहे, उष्मा आहे, हवा सुद्धा आहे त्याच्यामध्ये थोडीशी काय मिक्स झालेली पाण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये उष्मा आहे म्हणजेच तो कसा आहे, या ठिकाणी काय हवा कशी आहे, गरम आहे, एनर्जी आहे त्या पाण्याच्या थेंबामध्ये. आणि याच्या आजूबाजूला असलेली हवा जी आहे आता ही कशी आहे, थंड हवा आहे. याच्या तुलनेत पाण्याचा थेंब ज्यावेळेस तव्यावरती पडलेला असतो तर त्याच्यामध्ये आहे ना गुप्त उष्मा असते आणि तापमान काय असतं, अधिक असतं. तापमान अधिक असल्यामुळे या ठिकाणी कोणता, कमी वायुदाबाचा पट्टा असेल. तापमान कमी असेल, तापमान जास्त असेल तर कमी वायुदाबाचा पट्टा, आणि याच्या अवतीभोवतीची जी काही हवा आहे ती याच्या तुलनेत कशी असते, थंड असते. मग ही थंड हवा जास्त वायुदाबाचा पट्टा असतो त्या ठिकाणी, म्हणून जास्त वायुदाबाच्या पट्ट्याकडून कमी वायुदाबाच्या पट्ट्याकडे काय वारे प्रवाहित होण्याचा काय प्रयत्न करतात, म्हणजे वारे काय होतात आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोरिओलिस बल जो आहे तो कोरिओलिस बल शून्यापेक्षा जर अधिक असेल, मोर दॅन 0 असेल, कोरिओलिस काय चा बल शून्यापेक्षा किंचितही अधिक असेल तर हे वारे सरळ प्रवेश न करता वक्राकार मार्गात किंवा अंडाकृती मार्गात, ओव्हल शेपमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये काय करतात, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने काय होतं, या ठिकाणी काय आवर्त तयार होतात. एक समजा काय तप्त असा काय प्रदेश आहे या ठिकाणी काय, आणि एकदम गरम कमी वायुदाबाचा काय प्रदेश आहे, त्याच्या अवतीभोवती गरम प्रदेश जो आहे म्हणजे काय वातावरणातील एक प्रदेश समजा, एक ठिकाण समजा, ज्या ठिकाणी तापमानामध्ये वृद्धी झाल्याच्या कारणानं सेंटरला कमी वायुदाबाचा लो प्रेशरचा या ठिकाणी काय बेल्ट तयार झालेला आहे. त्याच्या अवतीभोवती असलेले काय हाय प्रेशरचे वारे जे आहेत ते कोरिओलिसच्या बलामुळे सरळ प्रवेश न करता, आकर्षिले न जाता कसे होतात, वर्तुळाकार मार्गामध्ये या ठिकाणी काय आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीने काय आवर्तांची निर्मिती होते. मग आता ॲक्च्युअल जो फॅक्ट आहे त्याच्याशी या सर्व गोष्टींना काय करू, कनेक्ट करू. समजला असेल या ठिकाणी. काही गोष्टी समजल्या नाहीत तरी काय टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही, हे एवढं समजले बस आहे. सेंटरमध्ये लो प्रेशर आणि त्याच्या अवतीभोवती हाय प्रेशर ज्यावेळेस असतं त्यावेळेस वारे अशा पद्धतीने काय गोलाकार पद्धतीने फिरत ज्यावेळेस काय आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस काय जे तयार होतं या ठिकाणी काय चक्राकार या ठिकाणी वारे, तर त्याला काय म्हणतो आपण, आवर्त असं म्हणतो. आता हे जे आवर्त आहेत बघा, म्हणजे एक प्रकारे असं सांगता येईल की थंड आणि गरम हवा वारे एकत्र ज्यावेळेस येतात तेव्हा त्यांच्या अभिसरणातून जेट स्ट्रीम सुद्धा तयार होतात आणि आवर्त सुद्धा तयार होतात. आता हे आवर्त समशीतोष्ण प्रदेशामध्ये तयार झाले की त्यांना काय समशीतोष्ण आवर्त असं म्हणतो. बघा हा प्रदेश आहे या ठिकाणी कोणता, हा बघितला होता आपण युरोप, हा दक्षिणेकडे असलेला कोणता आहे, आफ्रिका खंड आहे. तर आफ्रिका खंडावरून येते कोणती हवा, गरम हवा. युरोपकडून ध्रुवीय प्रदेशामधून कोणती हवा येईल, थंड हवा येते. आणि ज्या वेळेस थंड आणि गरम हवा एकत्रित येतात आणि त्यांचं अभिसरण होतं तर याच्यामधून वेगवेगळे काय होतात, अशा पद्धतीने आवर्तांची निर्मिती होते. आणि जेट स्ट्रीमची सुद्धा निर्मिती होती जे की पश्चिमेकडून पूर्वेकडे विसर्पण करत काय वाहतात एकदम वेगाने. तर हे जेट स्ट्रीम आहेत, हे जेट स्ट्रीम
वाहत असताना स्वतःसोबत या आवर्तांना सुद्धा काय वाहून आणतात. मग कॅस्पियन समुद्र आहे हा मार्गामध्ये, भूमध्य समुद्र आहे, या ठिकाणातून मिळेल त्या ठिकाणातून काय करतात, आर्द्रता ग्रहण करतात, आर्द्रता शोषून घेतात आणि कुठं पोहोचतात, अशा पद्धतीने हे या ठिकाणी हा असा जो या ठिकाणी काय उत्तर भारत आहे त्या ठिकाणी काय पोहोचतात हे आवर्त. आणि हे आवर्त ज्या वेळेस हिमालयाजवळ पोहोचतात तर हिमालयाच्या दक्षिणेला, हिमालयाच्या दक्षिण उतारावरती, उत्तर उतारावरती नाही, जिकडे तिबेटियन पठार आहेत त्या बाजूला नाही, तर जेट स्ट्रीमनी वाहून आणलेले हे जे आवर्त आहेत, तर या आवर्तांपासून हिमालयाच्या दक्षिणेकडील जो प्रदेश आहे तर त्या दक्षिणेकडील म्हणजे हिमाद्री असेल, मध्य हिमालय असेल, त्याच्यानंतर शिवालिक असेल, यांच्या दक्षिणेला, दक्षिण पायथ्याला काय करतात, खूप मोठ्या प्रमाणात काय पर्जन्य होतो. त्यालाच काय म्हणतो आपण, हिमवृष्टी असं म्हणतो. यांच्यापासून जे पर्जन्य जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये होतं ते हिमवृष्टीच्या स्वरूपात होतं. खूपच काय तापमान त्या ठिकाणी काय गोठण बिंदूपर्यंत असतो, खूपच काय तापमान कमी असतं, खूप थंडी असते. आणि याच आवर्तांपासून या ठिकाणी काय दिल्लीचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये जे पर्जन्य पडतं, किंवा उत्तराखंडचा जो काय दक्षिणेकडील भाग आहे त्या ठिकाणी तर नॉर्मल आपल्या पाण्याच्या स्वरूपात काय, पाण्याचे जे थेंब असतात त्यांच्या स्वरूपात काय त्या थेंबांचं आगमन काय भूपृष्ठावरती होतं आणि पर्जन्य झालं असं आपण म्हणतो. तर हे अशा पद्धतीने काय आवर्तांची निर्मिती होते. जेट स्ट्रीम त्यांना काय प्रवाहित करून काय भारतीय काय उपमहाद्वीपावरती आणतात आणि या ठिकाणी काय हिवाळ्यामध्ये भारतामध्ये पर्जन्य उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये काय होतं. बाकी इतर कोणत्या प्रदेशामध्ये काय या आवर्तांपासून काय पर्जन्य होत नाही. तर हे अशा पद्धतीने काय सर्व गोष्टी आहेत, घटक आहेत जे की आपण या ठिकाणी काय डिस्कस केलेले आहेत. हेच ते पर्जन्य आहे जे की 15 डिसेंबर ते 15 मार्चच्या दरम्यान होतं, जे की पश्चिमी आवर्तांच्या स्वरूपात होतं असं आपण बघितलेलं आहे. भूमध्य समुद्रावरती तयार होणारे हा जो या ठिकाणी समुद्र आहे, या भूमध्य समुद्रावरती तयार होणारे हे पश्चिमी आवर्त आहेत. आणि जेट स्ट्रीमचा सिद्धांत आपल्याला सांगतो की 15 मार्च ते 15 जूनच्या दरम्यान कोणत्या कोणत्या क्रियाविधी घडतात जेणेकरून मान्सून अनुकूल ठरतो. 15 जून ते 15 सप्टेंबरमध्ये नैऋत्य मोसमी वारे भारतामध्ये प्रवेश कसे करतात आणि पर्जन्य कसं देतात या ठिकाणी संपूर्ण भारताला. 15 डिसेंबर ते या ठिकाणी 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरमध्ये मान्सूनचं काय परतीचा प्रवास जो आहे त्याला परतीचे मान्सून असं म्हणतो. या सर्व गोष्टींसाठी आणि शेवटी 15 डिसेंबर ते 15 मार्चमध्ये सुद्धा काय हिमवृष्टी होते आणि पर्जन्य सुद्धा पडतं उत्तर भारतीय प्रदेशामध्ये. तर या सगळ्यांसाठी प्रमुख आपण काय हिमालय कसं काम करतं हे सुद्धा बघितलेलं, थोडक्यात बघितलेलं आहे. त्याचं महत्त्व आणखीन आपल्याला बघायचं आहे फॅक्च्युअल गोष्टी बघत असताना. त्याच्यानंतर जो तिबेटियन पठार आहे त्याचं सुद्धा महत्त्व बघितलं आणि जेट स्ट्रीमचं तर काय सगळ्यात अधिक महत्त्व या ठिकाणी काय अनन्यसाधारण आपण बघितले, जे की जेट स्ट्रीम सिद्धांतामध्ये काय इन्क्लूड केलेलं होतं. तर हे संपूर्ण मान्सूनचं हे वर्षभराचं जे चक्र आहे ते अशा पद्धतीने आपण समजावून घेतलेलं आहे की विसरणं शक्य नाही. आता जर तुम्हाला कुठली काय फॅक्च्युअल गोष्ट मी सांगितली या ठिकाणी की राजस्थान हा काय पूर्णपणे वाळवंटी प्रदेश आहे, रिझन तुम्हाला माहिती आहेत, कोणतेही स्टेटमेंट दिलेले असतील तर ते सत्य आहेत किंवा असत्य आहेत हे तुम्हाला काय ओळखता येईल. तर त्या अनुषंगाने ही संकल्पनात्मक बाजू सांगणं काय खूपच आवश्यक होती, जेणेकरून काय फॅक्च्युअल गोष्टी नंतर तुम्हाला काय अपकमिंग व्हिडिओजमध्ये काय समजण्यासाठी खूपच काय सोप्या जातील. थोडासा वेळ अधिक लागेल पण मागं फिरून बघण्याची आवश्यकता लागणार नाही, जेणेकरून काय तुम्ही परफेक्टली टॉपिक कंप्लीट करून काय पुढे सरकलेले आहात. यांच्या व्यतिरिक्त इतर कुठेही तुम्हाला जाऊन काय वेगळ्या गोष्टी काय शोधत बसायची, वेगळी तयार करायची आवश्यकता असणार नाही. इंडियन मान्सूनवरती आलेला कोणताही क्वेश्चन या बेसिसवरती तुम्ही काय सॉल्व्ह करू शकता एवढी गॅरंटी आहे. तर अशा पद्धतीने काय संपूर्ण इंडियन मान्सून जो आहे तो आपण या ठिकाणी काय कन्सेप्च्युअल साईड याची पूर्णपणे काय संपवलेली आहे. तर आय होप सगळ्यांना व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. तर समजलं किंवा नाही अडचण आहे, अडचण नसेल तर अशा सर्व गोष्टी काय जे रेग्युलरली या ठिकाणी काय चॅनलशी काय स्टिक आहेत, चिटकून असलेले विद्यार्थी आहेत, प्रिपरेशन करतायत, अशा सगळ्यांनी काय कमेंटमध्ये कळवायचं आहे, जेणेकरून पुढचे व्हिडिओ टाकत असताना कोणती तयारी अधिक करावी लागेल, कोणत्या गोष्टींवरती भर जास्त द्यावा लागेल यासुद्धा गोष्टी समजतील. तर तोपर्यंत या ठिकाणी काय सगळ्यांचं निरोप घेतो. तर विश्रांती घ्या, अभ्यास करा आणि सुरक्षित राहा. थँक्यू.